नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो आज सुप्रीम कोर्टचा निर्णय आला की परत नीटची एक्झाम होणार नाही व हा फायनल निर्णय आहे. साधारण 24 लाख प्लस स्टुडंट्सनी यावर्षी नीटची एक्झाम दिलेली होती व आता नव्याने परत एकदा आज स्कोअर कार्ड हा अपडेट झालेला आहे व हा स्कोअर कार्ड हा तुमचा फायनल असेल. यावर्षी जे बोनस मार्क्स देण्यात आले ते 1 ते 2 क्वेश्चन्सला ते माघारी घेण्यात आलेत. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता की सुप्रीम कोर्टने ऑफिशियल निर्णय दिलाय की आता परत रिनीट होणार नाहीये. त्याच्यामुळे जे बोनस मार्क्स मिळाले होते तेही काढण्यात आले. काउन्सिलिंग शेड्यूलचा आपण विचार केला तर 2 प्रकारच्या मुख्यतः काउन्सिलिंग चालतात, एक ऑल इंडिया कोटासाठी आणि एक स्टेटसाठी. कोणताही कोर्सेस असो, MBBS, BAMS, BHMS, BDS या सर्वांसाठी 2 प्रकारचे ही काउन्सिलिंग चालतात आणि त्याही दुसऱ्या डिफरंट वेबसाईटवर असतात. आता ह्या कट ऑफवर काय इम्पॅक्ट होईल तर साधारण महाराष्ट्रामधील जास्त स्टुडंट्स आपल्याला पाहण्यास मिळतात. तर जसं आपले ॲडमिशन SMLवर होतात. SML म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे स्टेट मेरिट लिस्ट नंबर येतो त्याच्यामध्ये जे आपली ओपन कॅटेगरीची म्हणजे जनरलची रँक व त्याचबरोबर आपली कॅटेगरी रँक खूप महत्त्वाची आहे. आता नीट 2024 फायनल अपडेट काय आहे तर रिनीट परत होणार नाही. आता डायरेक्टली 1-2 ते 3 दिवसांमध्ये काउन्सिलिंग प्रोसेस ही चालू होईल. म्हणजे हा फायनल निर्णय आलाय की नीट होणार नाही. आता फिजिक्सच्या ॲटमवाल्या प्रश्नाचे बोनस गुण वजा करण्यात येतील. तर साधारण किती विद्यार्थ्यांचे हे गुण वजा करण्यात येतील तर एक साधारण 4 ते 4.5 लाख असे विद्यार्थी आहेत ज्यांचे गुण वजा करून सर्व 24 लाख विद्यार्थ्यांचे अपडेटेड स्कोअर कार्ड हे NTAने पब्लिश केलेले आहे व ते स्कोअर कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर तेच तुम्हाला काउन्सिलिंगसाठी वापरायचे आहे. याच्या मागील जे 2 स्कोअर कार्ड आलते त्यांचा आता काहीही उपयोग नाही. आता नवीन निकाल प्रकाशित करण्यात येईल जो की आत्ता त्यांनी केलेला आहे. आधीच्या 2 मार्कशीट आता ग्राह्य धरण्यात येणार नाहीयेत. नवीन मार्कशीट स्कोअर कार्ड काढावे लागेल. म्हणजे हे जे नवीन मार्कशीट आहे त्याच्यावरच आता तुमचे ॲडमिशन होणार आहे. ऑल इंडिया काउन्सिलिंगचे वेळापत्रक एक साधारण 25 ते 26 जुलैच्या आसपास येण्याची शक्यता आहे. आता सुरुवातीला ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंगचं वेळापत्रक किंवा टाइम टेबल येतो, त्यानंतर आपल्या स्टेटचा होतो. आता 25 जुलै दरम्यान काउन्सिलिंग चालू होईल. म्हणजे साधारण 24 ते 25 तारखेनंतर आपली महाराष्ट्राची व ऑल इंडिया कोटाची त्याच्यामध्ये विविध कोर्सेस असतात. MCC पार्टिसिपेट करते, AACCC पार्टिसिपेट करते. विविध राज्यांचे त्यांच्या स्टेट काउन्सिलिंग्स होतात. आपल्या महाराष्ट्राची CET ही कंडक्ट केली जाते. तर अशा प्रकारे ही अपडेट होती व 2 ते 3 दिवसांमध्ये आपली काउन्सिलिंग चालू होऊन जाईल. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.